मी जातीवाचक बोलतोय असं वाटेल, क्षणभर वाटलं तरी हरकत नाही, पण त्यातला भाव समजून घ्या. क्रमांक 2 ची जात आहे माझ्या दृष्टीने, ती आहे महार समाज. कोण बरं हा? तर तुमच्या आमच्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी म्हणून तुम्ही आम्ही वेगवेगळे पशु पाळता. ते पशु जसा मानवी देह अवतार संपवतो, अस्तित्व संपवतो, प्राण निघून जातात, तसा तो पशुही प्राण निघून गेल्यानंतर निष्प्राण होतो. मग ती गाय असेल, म्हैस असेल, तो बैल असेल, तो रेडा असेल, ते बोकड शेळ्या पण असतील. अशा पशूंचं आपल्या मानवी जीवनाच्या आरोग्याला धोकादायक असं आचरण सिद्ध होऊ नये म्हणून त्याचे मृतदेह वेळ पडेल तेव्हा आपल्या खांद्यावर, आणि आपल्या खांद्याची क्षमता नसेल तर बैलगाडीमध्ये लादून गावाच्या बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावतो आणि गावाचं आरोग्य जपतो. तो महार समाज क्रमांक 2. क्रमांक 3 ला त्या समाजात मी भंगी, जो तुम्ही आम्ही माणसं मिळून जी घाण तयार करतो आणि ज्या घाणीमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतो ती घाण स्वच्छ करणारा, जळमट, केर कचरा हे नष्ट करणारा तो भंगी क्रमांक 3. क्रमांक 4 ला मातंग समाज आहे, जो हे पशु महार बांधवांनी आणून गावाच्या बाहेर टाकले, त्याची कातडी सोलून काढतात आणि मांस वेगळं कातडी वेगळी, की तो प्राणी केला तरी त्याच्यापासून काहीतरी आता लाभ करून घेता येईल. स्वार्थीच माणूस आहे, इथून तिथून गेला तरी स्वार्थ शोधत असतो. अशा त्या प्राण्याची कातडी वेगळी करून ती गावामध्ये परत आणतो, स्वच्छ धुवून चकाचक करून. तो क्रमांक 4. आणि 5वी ज्ञाती ती आहे ज्या ज्ञातीमध्ये रोहिदास महाराजांचा जन्म झाला, ती म्हणजे चर्मकार. तुम्ही आम्ही देहाला मिटवत नसतो, तुमच्या आमच्या देहाचं संरक्षण व्हावं म्हणून तुम्ही आम्ही वस्त्र घालतो, सदरे घालतो, थंडी वाजते, थंडी वस्त्र म्हणजे स्वेटर घालतो, जर्किन घालतो, कानटोप्या घालतो. तशी मानवाच्या पावलाची काळजी घेणारा, त्या पावलाला कोणती दुखापत होऊ नये, काटा घुसू नये, काच घुसू नये याची काळजी घेणारा जो ज्ञाती वर्ग आहे तो म्हणजे चर्मकार. त्या क्रमांक 5च्या ज्ञातीमध्ये रोहिदास महाराजांचा जन्म झाला. वडिलांचा व्यवसाय परंपरेने चालत आलेला. आपलं ठरलं होतं ज्यातला जे कौशल्य त्यानं ते काम करावं, पण मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी कौशल्याचा विपर्यास केला आणि जो ज्या जातीत जन्माला आला त्यानं तेच काम करायचं, आवडत नसलं तरी तेच शिकून घ्यायचं आणि तेच करत राहायचं. हा आग्रह रोहिदास महाराजांना सुद्धा झाला. वडील काही फार मोठे क्रांतिकारक नव्हते, फार मोठे दार्शनिक तत्वज्ञ नव्हते, त्यामुळे त्यांना समाजाची चालत आलेली रूढी स्वीकारावी लागली. आपल्याही मुलाला स्वीकारायला भाग पडायला लागला. मुलानं सुद्धा वडिलांची आज्ञा म्हणून ते सगळं स्वीकारलं, पण त्यातच गुंतून नाही राहिलं. मी फक्त चांबडं कमावणार, जोडे करणार, पदवेश करणार, खेळ ठोकणार एवढ्यात नाही. मी माझं उत्थान केलं पाहिजे. मी कोण आहे, कोहम कोहम या प्रश्नाचं उत्तर मी शोधून काढलं पाहिजे. या वेडानं झपाटलेल्या या माणसानं अध्ययनाला सुरुवात केली. दुर्दैव तुमच्या आमच्या समाजाचं आहे की अध्ययन करायला सुद्धा इच्छा असूनही अध्यापन करायला कोणी तयार नाही. कारण पुन्हा आडवी येते ज्ञाती. तुम्ही सेवा कार्यच करायचं, तुम्ही या भानगडीत पडायचंच नाही. तुम्ही अध्ययन करून करणार काय, काय बॅरिस्टर होणार का, हा भाव तेव्हा, आता आणि उद्याही कायम असणार आहे. कारण प्रत्येकाला स्वतःला प्रस्थापित व्हावंसं वाटतं आणि आपल्या अधिकाराला, आपल्या अस्तित्वाला जर कोणी धक्का बसवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला बाजूलाही करावंसं वाटतं. जगाची राहटी चुकीचं आहे असं नाही. जर शरद पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर वसंतदादा पाटलांना दूर करावंच लागेल ना.
जर एकनाथराव खडसेंना भविष्यामध्ये मुख्यमंत्री व्हायचं असेल तर देवेंद्र कितीही स्वच्छ चर्चेचा असला त्याला घरी बसवावंच लागेल ना. एका राज्यातून मुख्यमंत्री कसे नाही. समजा अरुण जेटलीला वाटलं तर काय बाबा आम्ही इतके वर्ष कष्ट केले आणि पंतप्रधान मोदी, मग एकतर मोदीला आजारी पडला पाहिजे, मोदीला ढगात पाठवलं पाहिजे तर पुढचा पंतप्रधान ना. मोदी स्वतः पंतप्रधान असताना अंतःकरणाच्या विशालतेपोटी कोणाला पंतप्रधान करतील का. तुम्ही आम्ही शिकले सवरलेले शहाणे झालेले व्यवहारात एक्सपर्ट, तुमच्या आमच्या पिढ्या 500 वर्षापूर्वी अशा नव्हत्या. पण भाव हाच होता, दुसऱ्याला पुढे येऊच द्यायचं. त्यामुळं बुद्धीनं सतेज असणाऱ्या वेगळा विचार करणाऱ्या रोहिदास महाराजांना सुद्धा सगळ्या समाजानं संधी नाकार. त्यांना वेदांचं शिक्षण नाही घेता आलं, पण जगाच्या व्यावहारिक विद्यापीठामध्ये त्यांनी जे जे काय आहे ते ओरबाडून घ्यायला सुरुवात केली. कुणी आपल्याला आणून देईल वाट नाही पाहिजे, कुणीतरी आपल्याला जेवायला वाढेल वाट नाही पाहिजे, मला भूक लागली मला ते जेवण मिळवलंच पाहिजे. या भूमिकेतनं रोहिदास महाराज कामाला लागले आणि बघता बघता या सृष्टीमध्ये जे जे म्हणून काही व्यवहार ज्ञान आहे त्या व्यवहार ज्ञानाला आत्मसात करून उभे राहायला लागले. एकदा एखादा शिष्य उभा राहिला की गुरूंची संख्या वाढते. हा माझा शिष्य, मी तुला शिष्यत्व देतो म्हणजे तुझं गुरुपद माझ्याकडे घेतो अशा भावनेनं असेल किंवा खरोखर तो माणूसही त्याच तोलाचा असेल. रामानंदांनी रोहिदासजींना अनुग्रह दिला. आपलं गुरुत्व त्यांच्यापर्यंत पोहोचवत असताना अशा एका तेजस्वी माणसाचं शिष्यत्व मिळवलं म्हणजे गुरु सुद्धा मोठा झाला. अलीकडच्या काळात आत्ताच आपल्या पंतप्रधानांनी पण एक गुरुपद देऊ केलं, स्वतः ते शिष्य झाले ना. तुमच्याच पक्षाच्या नेत्यांकडे गुरुही मोठा होतो शिष्यही मोठा होतो. रोहिदासजींना स्वीकारून गुरु सुद्धा त्या पदाला पोहोचले. माझा प्रश्न तेवढाच आहे की जर रोहिदासांच्या ती क्षमता योग्यता पात्रता होती तर जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा का नाही स्वीकारलं गेलं. म्हणजे जगाच्या बाजारामध्ये मी स्वतःला सिद्ध केल्यानंतर हा माझा शिष्य मीच घडवला माझ्यामुळे तयार झाला असं म्हणणं फार सोपं आहे. पण तो मातीचा गोळा असताना त्याला कुठल्याही प्रकारचा आकार उकार नसताना जर मी त्याला घडवला असेल तर आणि तरच ते गुरुत्व श्रेष्ठ ठरतं, अन्यथा शिष्यत्व श्रेष्ठ 100%. रोहिदासजी आपल्या त्या कसोटीवर उतरले आणि उत्तम शिष्य झाले, नवे नवे उत्तम गुरुत्वाकडे वाटचाल करू लागले. रोहिदासांचं जीवनचरित्र त्यांची कार्यपद्धती हे बघून संपूर्ण भारतवर्षाचे लोक सुद्धा ओढीनं वाराणसीच्या म्हणजे आजच्या काशीच्या दिशेनं धावायला लागले. गुरु नानक देवजी ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली, एका वेगळ्या विचाराची की जो विचार धर्म मानत नाही, जाती मानत नाही, लिंगभेद मानत नाही, गरीब श्रीमंत हे सगळे भेदही फट्यावर मारतो, फक्त आणि फक्त मानवता हा एकच विचार मानून ज्यांनी आपल्या विचाराची बैठक पक्की केली त्या शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी रोहिदासजींच्या ओढीने रोहिदासजींच्या विचाराचा कार्याचा जो बोलबाला झाला उत्तर हिंदुस्थानामध्ये त्या माणसाला भेटण्यासाठी काशीपर्यंत आला. दोघांच्यात गहन चर्चाही झाली आणि मग रोहिदासजींनी आपले जोडे करत करत चपला शिवत शिवत जे जे म्हणून अंगीकारलंय जे जे म्हणून स्वीकारलंय त्यातून जे प्रस्फुटित झालंय निर्माण झालंय असे आपले अभंग किंवा ओव्या ज्याला उत्तर हिंदुस्थानामध्ये दोहे म्हणतात ते ऐकले. त्यांचे कान तृप्त झाले आणि नुसते ऐकून थांबले नाही, त्यांनी ते स्वीकारले. पुढच्या काळामध्ये शिखांचा ग्रंथ तयार झाला पोथी साहेब. त्या पोथी साहेबांमध्ये रविदासजींचे थोडे थोडके नाही 40 दोहे घेतले गेले. तुमचं आमचं राज्य हे सुद्धा भाग्यवान आहे बरं. नामदेव महाराज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची पंढरपूरला समाधी आहे, आपण नामदेव पायरी म्हणतो. ज्यांनी संजीवन समाधी घेतली त्या नामदेवरायांची 61 अभंग आहे. त्याच पंढरपूरला जो जिल्हा आहे सोलापूर, त्या सोलापूर जिल्ह्यातला आणखी तालुका आहे बार्शी. त्या बार्शीमध्ये आणखीन 2 संत होऊन गेले. परमानंदजी त्यांचा एक अभंग आहे, त्रिलोचनजी त्यांचा एक अभंग आहे.
त्रिलोचनजी, परमानंदजी आणि नामदेवजी अशी 3 संत परंपरा या गुरु ग्रंथ साहेबांमध्ये प्रतिनिधित्व करते. आणि उत्तर प्रदेश मधले एक रोहिदासजी आणि दुसरे कबीरजी हे दोघ्यांच्या रूपानं गुरु ग्रंथ साहेबांमध्ये उत्तर प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतात. मग तुम्ही म्हणाल महाराष्ट्र बोलतो, उत्तर प्रदेश बोलतो. अहो नुसते 2च राज्य नाही, गुरु ग्रंथ साहेब इतका आघात आहे. माझा सर्वात आवडता ग्रंथ आहे तो. कारण त्या ग्रंथामध्ये आपल्या देशातील 16 राज्यातील वेगवेगळ्या 21 जातींच्या आणि 2 धर्मांच्या 36 लोकांचं वाङ्मय एकत्र आहे. जर गुरु ग्रंथ साहेब समोर ठेवला आणि उघडला तर त्यातून बाहेर पडतो तो भारत, त्यातून बाहेर पडते ती राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता. जर राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक शोधायचं असेल वाङ्मयात तर गुरु ग्रंथ साहेबाला तोड नाही किंवा जोडही नाही. अशा गुरु ग्रंथ साहेबांमध्ये रोहिदासजींच्या 40 अभंगाला स्थान मिळावं यातच त्यांच्या अभंगाचं आणि त्यांच्या विचाराच्या विद्वत्तेच्या झेपेचं प्रस्फुटीकरण होतं. मला त्यांचे काही सगळे दोहे पाठ नाहीत म्हणून मी थोडंसं घेऊन आलो कॉपी. परीक्षेमध्ये जर आपल्याला काही येत नसेल तर सरळ आपलं बघून आणा, काहीतरी खडावा पण पास व्हावं. तुमच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी मी पण आणलंय, पण मी 40 अभंग आणलेले नाही, 2च अभंग आणले. वाचून दाखवणारे आणि मला जेवढं समजतं तेवढं तुमच्यासमोर मांडणार. पण काय म्हणतात रोहिदासजी, गुरु ग्रंथ साहेबांमध्ये 40 पैकी जे 2 अभंग अधिक क्षमतेनं श्रद्धेनं गायले जातात, पूजले जातात असे हे 2 अभंग किंवा दोहे. जाति जाति में जाति है जो केतन के पात, मनुष्य ना जुड़ सके जब तक जाती न जात. जाती आहेत तेव्हाही होते 500 वर्षापूर्वी, आजही आहेत. या जाती जातींच्या मध्ये जात आहे. कोणती जात आहे बरं? तर रोहिदासजी म्हणतात ती मनुष्य नावाची जात. मग ती मनुष्य नावाची जात कशी ओळखायची? जी जाती नावाची जात फेकून देते तो मनुष्य. जाति जाति में जाति है जो केतन के पात, मनुष्य ना जुड़ सके जब तक जाती न जात. जोपर्यंत आम्ही आमच्या चित्तात, अंतःकरणात, बुद्धीत ठोकून बसलेली अशी जात फेकून देत नाही तोपर्यंत मी मनुष्य होऊ शकत नाही. आणि जर मी मनुष्य असेल, जर मला मानवता धर्माचं आचरण करायचं असेल तर मला जातीला त्यागल्याशिवाय पर्याय नाही. कनकावर कंगन माही जिमे अंतर कुछ नहीं, तैसे ही अंतर नहीं हिंदू अन तुर्कन माही. बांगड्या केल्या, पूर्वीच्या काळामधल्या बांगड्या काचेच्या नव्हत्या, त्या सोन्याच्याच असायच्या. कारण तेवढा तुमचा आमचा देश समृद्ध आणि वैभवशाली होता. त्यामुळे बांगड्या, कंगन म्हटलं की सोनं आलंच. जसं बांगडीला सोन्याशिवाय मोल नाही, सोन्याला बांगडीच्या रूपानं कुठल्या तरी मनगटामध्ये अडकून घेतल्याशिवाय स्थान नाही, अगदी तसंच अंतर नसणार 2 जीवन पद्धती म्हणजे हिंदू आणि तुर्कन, हिंदू आणि मुस्लिम. हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये सुद्धा मी अंतर मानत नाही. जसं हिंदू धर्मातल्या सगळ्या जातीपाती नष्ट झाल्या पाहिजेत, अगदी तसं हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये असणारा भेद नष्ट झाला पाहिजे. जो कोणी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातलं अंतर संपवून टाकेल तोच मनुष्य. हिंदू तुर्क नाही कछु भेदा, सभी मह एक रक्त और मासा, दो एक दुजा नाही पेखो सोई रैदास. हिंदू आणि मुस्लिम शेजारी शेजारी उभं करा, त्याच्यामध्ये असणाऱ्या रक्तामध्ये काही फरक आहे? हिंदूचं रक्त भगवा, मुसलमानाचं हिरवं. त्याच्या आणि याच्या धाटणीमध्ये, घडणीमध्ये काही फरक आहे? तोही हाडांनी वेष्टित केलेला, हाही हाडांनी वेष्टित केलेला. त्याच्या हाडावरही मांस आहे, याच्याही हाडांवर मांस आहे. मग याच्या हाडांवर असणारा मांस आणि त्याच्या हाडांवर असणारा मांस याच्यामध्ये काही भेद आहे का? जोपर्यंत रक्त आणि मांस एकत्र आहे तोपर्यंत हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये भेद होऊ शकत का? दो एक दुजा नाही.
कारण हे दिसायला जरी दोन वेगवेगळे असले तरी वृत्तीनं, आचारानं आणि घडणीनं सारखेच आहे. जोपर्यंत हे असे वागत नाही तोपर्यंत हे मनुष्य नाही. कह रहिदास तेरी भगती दुरी है, बाग बडे सो पावे, तजी अभिमान पेटी आपा पर, पिपलक हवई चुनी खावे. खरी बोलीतलंय, थोडा अवघड आहे. मला वाटलं रहिदासाच्या मनामध्ये भक्तिभाव आहे, त्यामुळे सगळा समाज एकत्र झाला पाहिजे. त्याने जाती तोडल्या पाहिजेत, त्याने धर्माची आपली जी दैनंदिन निष्ठा आहे ती सोडली पाहिजे आणि मनुष्य म्हणून व्यवहार केला पाहिजे. पण ते केव्हा शक्य आहे? जेव्हा तो आपला अभिमान म्हणजे अहंकार त्यागे. जोपर्यंत तो आपल्या अहंकाराला घट्ट धरून आहे तोपर्यंत तो भेद विसरू शकत नाही. आज मला हे अहंकार आहेच की माझा भंगी असल्याचा. मला जर सोयरीक करायची असेल, भंगी नाही करत मी दुसऱ्या जातीमध्ये सोयरीक. का नाही करत रे? कारण मला असणाऱ्या माझ्या उपजत जातीचाच अहंकार आहे. तो अहंकार, तो अभिमान जोपर्यंत मी त्यागत नाही तोपर्यंत मला मनुष्य होता येणार नाही. उदाहरण दिलं वेदाजीने, मेटी आपा पर, अभिमान आहे. आपा म्हणजे हत्ती खडी बोलीमध्ये, तर त्या हत्तीला अभिमान आहे, अहंकार आहे. परिणाम, त्या हत्तीला रस्त्यावर, फरशीवर किंवा अगदी मोठ्या ताटात साखरेचे दाणे ठेवले तरी सुद्धा आपल्या सोंडेनं उचलून घेता येत नाही. त्याची सोंड मोठे मोठे वृक्ष आडवे करू शकते. उसाचे एकाच वेळेला 10-12 जी कांडी आहेत ते गोळा करून आपल्या तोंडात घालू शकते, पण साखरेचा दाणा उचलण्याची क्षमता हत्तीकडे नाही. का? अहंकार. मी मोठा असल्याचा, ताकदवान असल्याचा. आणि त्याच वेळेला पिपलक हवई चिनी खावई. पिपलक म्हणजे मुंगी. मुंगी नम्र आहे, तिला आपल्या शक्तीचा गर्व नाही. ती आपल्याला जमिनीला घेऊनच चालते, समांतर घेऊन चालते. त्यामुळे पिपलक चिनी खावई. पिपलक मुंगीला सहजतेनं साखर खाता येते, पण हत्तीला प्रचंड क्षमता, प्रचंड ताकद असूनही साखरेच्या दाण्यालाही स्पर्श करता येत नाही. कृष्ण करीम राम हरी राघव, जब लग एक न पेखा, वेद कतेब पुराण पुराणन, सहज एक नहीं देखा. कृष्ण, करीम, राम, हरी, राघव याच्यामध्ये जोपर्यंत मी एकत्वाचा भाव पाहत नाही, वेद, कथित म्हणजे पुस्तक बायबल, कुराण मुसलमानांचा धर्मग्रंथ, पुराण आमची 18 पुराणे, याच्यामध्ये आम्ही जोपर्यंत एकत्व पाहत नाही तोपर्यंत आम्हाला मनुष्य होता येणार नाही. मनुष्याची किती सोपी व्याख्या सांगितली हो. मला माझ्या जातीच्या, माझ्या धर्माच्या अहंकाराला त्यागून जोपर्यंत अभिमान दूर लोटता येत नाही तोपर्यंत मला मनुष्य होता येणार नाही. वारकरी संप्रदायात काय वेगळं सांगितलंय? येथे नाही भेदाभेद, एक भेद देखियला. इथं मी भेद पाहिलाच नाही. पाहिला तो एकच अभेद. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. या भूमिकेतनं प्रत्येक या अचल अस्तित्वामध्ये मी फक्त आणि फक्त भगवंतच पाहतो. एक भगवंत दुसऱ्या भगवंताची घृणा करत नाही, द्वेष करत नाही, त्याच्याप्रती द्वेष बाळगत नाही, म्हणून तो माझा, मी त्याचा. मौलींनी काय सांगितलं पसदनामध्ये? जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्ट, लबाड, डोंगी, तुम्ही आणि सगळे. व्यंकटी म्हणजे माझ्या मनामध्ये असणारा वाकडेपणा, मग तो स्वार्थाचा असेल, मोहाचा असेल, अहंकाराचा असेल. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खळामधला दुष्टपणा नष्ट हो. माऊलींनी पसायदानामध्ये नव्हे, संपूर्ण ज्ञानेश्वरीत कुठेही उल्लेख केलेला नाही. खळ सांडो, खळ मरो. किती माणूस दुष्ट असला तरी सुद्धा तो जिवंत राहिलाच पाहिजे. पण माझं काम आहे त्याच्यातला वाकडेपणा, दुष्टपणा नष्ट करण्याचा. ज्या कारणासाठी भगवद्गीता सिद्ध झाली, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी युगानुयुग येत राहील, साधूंच्या रक्षणासाठी आणि समाज कंटकाच्या नाशासाठी. या भगवद्गीतेचं सार
भगवंताचा अवतार किंवा युद्ध नाहीये, या भगवद्गीतेचं सार आहे, जे खळाची व्यंकटी सांडू. म्हणून भगवंत सुद्धा युद्ध कुरुक्षेत्रात सुरू करायच्या आधी त्या दुर्योधनाला भेटायला गेले. तो कित्येक वेळा शेवटच्या भेटीत ते म्हणतात राहू दे ते हस्तिनापूरचं राज्य, त्यांनी घडवलेलं उभा केलेलं सामर्थ्यानं आपल्या मनगटाच्या आधारावर सिद्ध केलेलं इंद्रप्रस्थ तरी देऊन टाक. नाही देत, जा राहू दे इंद्रप्रस्थ. खंडवन जाऊन त्यांनी मिळवलं होतं ते तू जिंकलंस. 5 गावांना राहिला 5 गावं दे. नाही देत, जा. 5 गावांना नको 5 गावं, पण 5 भावांना मिळून एक तरी गाव दे. दुर्योधनाचं अहंकारानं मदानं भरलेलं उत्तर होतं, सुईच्या आग्रावर मावेल एवढी सुद्धा भूमी मी यांना न लढता देणार नाही. भगवंतानं दुर्योधनाकडून वजवून घेतलं, न लढता देणार नाही, लढतो घेतो. भगवंतानं ज्या कारणासाठी अवतार घेतला त्या अवताराचा दोष आपल्या माथेवर येऊन दिलेला नाही, तो दोषही दुर्योधनाकडे सोपवून मोकळे जाईल. ही नीती रोहिदासजी आपल्याला सांगताय सोप्या भाषेत. जोपर्यंत आम्ही अहंकार मद त्यागत नाही तोपर्यंत आम्हाला जाती धर्म सगळे भेद विसरून मनुष्य होता येत नाही. महाराष्ट्र काय, उत्तर प्रदेश काय, संतांची वाणी संतांचे विचार सम समानच आहेत. आपण सर्वांनी एक गीत ऐकले अनुप जलोटांच्या मुखातलं, प्रभूजी तुम चंदन हम पाणी. कोण व्हायचं रचयिता? तेवढंच ऐकून सोडून देतो. गीत मी वाचून दाखवतो वेगात, गायला वेळ नाही, गायक पण नाही मी, तुम्ही चांगले गायक आहात. अब कैसे छुटे रामा रट लागी, प्रभुजी तुम चंदन हम पानी. जाकी अंग अंग बास समानी, प्रभुजी तुम चंदन हम पानी. प्रभुजी तुम घन बन हम मोरा, जैसे चितवत चंद चकोरा. तुम घन बन हम मोरा, प्रभुजी तुम हम चंदन पानी. प्रभुजी तुम दीपक हम बाती, जाकी ज्योति बरई दिन राती. तुम दीपक हम बाती, प्रभुजी तुम मोती हम धागा, जैसे सोन ही मिलती सुहागा. तुम मोती हम धागा, प्रभुजी तुम स्वामी हम दासा, ऐसी भक्ति करे रैदासा. तुम स्वामी हम दासा. अनुजोटाने फार सुंदर गायलं, मी त्याचा प्रत्यक्ष करायची गरज नाही. काय म्हणतात रोहिदासजी याच्यामध्ये, तुम चंदन हम पाणी. तू चंदनाचं खोड आहे, ज्याला सुवास आहे, ज्याला किंमत आहे. मी वाहतं पाणी, त्याला काहीच किंमत नाही. घनाच्या रूपानं ढगाच्या रूपानं कोसळलं, उत्तराच्या दिशेने वाही लागला. पण भगवंता देवा, जोपर्यंत त्या पाण्यामधले काही बिंदू ओंजळ घेऊन त्याच्यामध्ये चंदन घातलं जाणार नाही तोपर्यंत त्या चंदनाला काय किंमत आहे. त्यामुळे मला काही तुच्छ मानू नकोस. मी सुद्धा तुझं महत्व सिद्ध करणारा श्रेष्ठ आहे, सुंग्या लुंग्या नाही. चंदन उगळलं, तुलाही सुवास आला, माझ्यामध्ये उगळलं, मलाही सुवास आला. तू आणि मी जर आपापले भेद विसरून आपापले अहंकार विसरून एकत्र आलो, एकरूप झालो, समजीव झालो तर तुझंही नाव होणार आहे, माझंही नाव होणार आहे. तुझंही भलं होणार आहे, माझंही भलं होणार. तुम घन बन हम मोरा. तू ढग आहेस, पाण्यानं तुरुंब भरलेले काळे पुट्ट, आणि तसे ढग आले. आणि जर मी मोर होऊन स्वतःला विसरून नाचू लागलो नाही तर पाऊस पडणाऱ्या लोकांना कसं कळणार बाबा. ढग आले काय गेले काय, त्या ढगांना आमंत्रण देण्याचं सामर्थ्य माझ्या मृत्यूत आहे. त्यामुळं तू जेवढा श्रेष्ठ तेवढा मी पण श्रेष्ठ. तुम दीपक हम बाती. तू दिवा आहेस, मी सामान्य वात आहे. पण वात नसेल तर तुझा दिवा पेटणार कसा रे बाबा. नुसता तेल पेटवायला गेले की तुला भडका उडेल, प्रकाश नाही मिळणार. त्यामुळे जर दिवस रात्र प्रकाश पाहिजे असेल तर मी मातीच्या रूपाने जळत राहिलं पाहिजे, आणि माझ्यासारख्या तुच्छ वातीला तू तुझ्या दिव्यामध्ये स्थान दिलं पाहिजे. तुम मोती हम धागा. तू मोती आहेस,
मी सामान्य दोरा आहे, दोरा रस्त्यावर पडला कुणी उचलून घेणार नाही, पण मोती कुणाच्याही तिजोरीत असला तरी सुरक्षित राहणार नाही. पण त्या मोत्याला जर धाग्यामध्ये माझ्यासारख्या तुच्छ माणसामध्ये गुंफलं गेलं नाही तर त्या मोत्याची किंमत काय रे बाबा. मोत्यांची माळ करायची असेल तर तुला माझ्या सहकार्याची गरज आहे. तुम स्वामी हमदासा, तू माझा स्वामी आहेस, तू माझा मालक आहेस, तू माझं ईश्वर आहेस, आराध्य आहेस. पण ते स्थान तुला केव्हा, जेव्हा तू मला दास म्हणून, भक्त म्हणून, कृपापात्र शिष्य म्हणून स्वीकारशील. जर तू मला स्वीकारलं नाहीस, माझ्या भक्तीला स्वीकारलं नाहीस, तर तुला सुद्धा भगवंताचं श्रेष्ठ स्थान, अढळ स्थान मिळू शकणार नाही. काय हिंमत आहे. म्हणजे भगवंताशी सुद्धा भक्तिभावानं बोलत असताना खडसावण्याची किती मोठी क्षमता आहे. जो माणूस थेट भगवंताला छेडू शकतो, भगवंताला हिसळ देऊ शकतो, तो माणूस आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किती निष्कलंक असावा. दुसऱ्याकडे बोट दाखवताना 100 वेळा विचार करावा लागतो. दुसऱ्याच्या सामर्थ्याला ललकारताना आपलं सामर्थ्य काय कृतीचं, क्षमतेचं, पात्रतेचं, योग्यतेचं आहे ते तपासून घ्यावं लागतं. नाहीतर आखाड्यात उभा राहिला 40 किलो गटातला आणि 120 किलो गटाचा पळला म्हटला ये फाकड्या, काय होईल बघा, हाडांचा चुरा. माझी क्षमता 120 किलो गटातल्या पैलवानाला 4 मुंड्या चित करायची असेल आणि त्याचा मला सार्थ स्वाभिमान असेल तरच 120 किलोच्या गटातल्या पैलवानाला सुद्धा 40 किलोच्या गटातला पैलवान नलकारू शकतो आणि पछाडूही शकतो. रोहिदासजी आता नेमके त्या स्थितीमध्ये. रोहिदासजी फक्त मरते माणूस आहे आणि आव्हान देतात थेट भगवंताला. पण कोणत्या आधारावर? भगवंता तुझं स्थान तेव्हाच जेव्हा माझ्या भक्तीचं स्थान. सुखोबाराय म्हटले पहा, सोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरली अरंगा. चोखा वाकडा आहे, चोखा महार नावाच्या कनिष्ठ जाती जन्माला आलेला आहे. चोखा हे समाजाच्या दृष्टीने अस्पृश्य आहे. चोखा समाजामधला बराच वर्ग त्याला स्पर्श करून घेत नाही, त्याच्या घरी जेवत नाही, त्याशी काही संबंध ठेवत नाही, तरी सुद्धा हा चोखा डोंगा वाटला, अस्पृश्य वाटला, हीन वाटला, कुलहीन वाटला, तरी सुद्धा त्याच्या मनामधला भक्तीचा भाव हा श्रेष्ठच आहे. आणि त्या श्रेष्ठ भक्तीच्या आधारावर भगवंता मी तुला आव्हान देतो. आणि मग त्या भगवंताला सुद्धा आपल्या मंदिरामध्ये येणारा पंचभोगाचा नैवेद्य त्यागून चोखोबांच्या घरी जाऊन त्या कधी त्याची शिळ्या आंबलेल्या ताकाबरोबर साध्या मक्याच्या कण्या खाव्या लागतात. भक्तीचं सामर्थ्य, किती मोठं भक्तीचं सामर्थ्य असावं. एक गोष्ट सांगतो दृष्टांत रूपाने, सोपं होईल. रोहिदासजींच्या काळामध्ये दिल्लीचा बादशाह होता सिकंदर लोधी, त्याचा पोरगा इब्राहिम खान लोधी. त्या इब्राहिम खान लोधीला 1526 बाबरानं पराभूत केलं. पानिपतचं पहिलं युद्ध, ज्यामुळं पानिपतचं प्रसिद्ध झालंच. एक नवीन रूढ पडली की पानिपतावर जो जो दिल्लीचा शासक लढेल तो पराभूत होईल. पानिपतचं पहिलं युद्ध बाबर इब्राहिम खान लोधी. बाबर आक्रमक जो अफगाणिस्तानामधून आलेला आहे, इब्राहिम खान लोधी दिल्लीचा बादशाह पराभूत झाला. पानिपतचं दुसरं युद्ध अकबर आणि हेमचंद्रादित्य भार्गव, त्याचं सोपं नाव सांगितलं तर हेमचंद्रादित्य हा अजमेरचा प्रधान कर्तृत्वाच्या बळावर दिल्लीवर गेला. दिल्लीचं राजपाट ताब्यात घेतलं आणि बाबराच्या नातवाला अकबराला हुसकून लावला. पण अकबरचा सेनापती बैरम खान आणि हेमचंद्रादित्य यांचं युद्ध परत पानिपतावर झालं. त्या युद्धात हेमचंद्रादित्याचा पराभव अकबर जिंकला. पानिपतचं तिसरं युद्ध जे तुमच्या आमच्या पूर्वजांच्या चरित्र आणि चरित्राशी संबंधित आहे, मराठे आणि अफगाणी. त्यात पराभव लौकिकदृष्ट्या मराठ्यांचा. का? मराठे दिल्लीचे शासक. नारोशंकर हा मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीचा किल्लेदार होता आणि त्या परिस्थितीमध्ये दिल्लीचे अधिकारी शासक म्हणून मराठे पानिपतावर अहमद शाह अब्दालीशी लढत होते. मराठ्यांचा पराभव. हा जो इब्राहिम खान लोधी आहे त्याचा बाप सिकंदर लोधी, त्याला माहिती पोहोचली
की कुणीतरी त्या वाराणसीमध्ये रोहिदास नावाचा चर्मकार आहे, चांभार आहे, मोची आहे, पण स्वतःच्या अधिकाराच्या बळावर तो किती मोठा झालाय. तो त्या पंजाब मधल्या नानकालाही बोलवून घेतो, त्याच्याशी चर्चा करतो. त्या वाराणसीमध्ये जन्माला आलेल्या कबीराशी धर्मचर्चा करतो. आणि कबीर आणि हा रोहिदास दोघे मिळून दोहेंच्या माध्यमातून हिंदू समाजाला एकत्र करायचा प्रयत्न करताय. हिंदूंच्या मध्ये असणाऱ्या जातीपाती नष्ट करून हिंदू समाज अखंड करण्याचा प्रयत्न करताय. या रोहिदासाला वटणीवर आणायचं असेल तर त्याला दंडित केला पाहिजे, शिक्षा केली पाहिजे. त्याला फरमान काढलं. रोहिदासांच्या नावाने दिल्ली दरबारामध्ये हजर व्हा. रोहिदासाने ते वाचलं. संतांनी कोणाच्या आज्ञा ऐकायचं कारण नाही. जो थेट भगवंताला आव्हान देऊ शकतो त्यांनी या चिंपट माणसाला काही किंमत द्यायचं कारण नाही. रोहिदासांनी जायचं नाकारलं. त्यावेळेचा अयोध्येचा नवाब हा सफदरजंग, उद्धवला ही त्यांची पदवी, त्या सफदरजंगाला आदेश आला की त्या रोहिदासाला अटक कर आणि दिल्लीपर्यंत घेऊन ये. अवध प्रांत, त्या अवध प्रांताच्या सीमावर्ती क्षेत्रामधलं ते काशी आक्रमण झालं. रोहिदासजींना अटक झाली आणि त्यांची वरात दिल्लीच्या दिशेने निघाली. जसं रोहिदासजींनी काशी सोडून दिल्लीकडे प्रयाण करायला सुरुवात केली तशी त्यांच्या मागोमाग गंगा माता सुद्धा दिल्लीची वाट चालायला. गंगेनं आपला प्रवाह बदलला. जी गंगा पश्चिमेकडून निघते आणि पूर्वानुगामी गंगा सागराला जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये विसर्जित होते, त्या गंगेनं काशीपासून आपल्या प्रवाहाची दिशा बदलली आणि तो प्रवाह पुन्हा चढाच्या दिशेनं, हिमालयाच्या दिशेनं पश्चिमेकडे जायला लागला. स्वाभाविकपणे ज्या अवध प्रांताचा हा नवाब आहे त्या अवध प्रांताच्या नवाबाला भ्रांत पडली. कारण नदी आटत चालली मागे 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 मागे. आसपासच्या पशूंना, पक्ष्यांना, मानवांना सुद्धा प्यायला पाणी मिळेना. जर प्यायलाच पाणी नसेल तर शेतीला काय पुरवायचं. अवध प्रांत हा आपल्या देशातला तेव्हाही आजही सगळ्यात समृद्ध प्रांत. अवध प्रांता एवढी या काळ्या आईनं श्रीमंती कोणाला दिलेली नाहीये. अत्यंत सुखी, कारण गंगेचं पात्र वाहतं. दोन्ही बाजूचा सखल मुलूक हा त्यांच्या गव्हासाठी अत्यंत उपजाऊ. आणि तो अवध प्रांतामधली पिकं मान टाकायला लागली, काशीमधली पिकं मरायला लागली. असे हे पुढे पुढे येत होते आणि मागे गंगेचा प्रवाह उलटा येत होता. अवधच्या नवाबाला आपली झालेली चूक कळली. त्यांनी रोहिदासांच्या पायावर लोटा म्हणून क्षमा मागितली आणि आपल्या बादशाचा आदेश जुगारून तो पुन्हा रोहिदासजींना त्यांच्या मूळ ग्रामी काशीमध्ये आणून स्थानापन्न करता. सामर्थ्य जो भगवंताला आव्हान देऊ शकतो ना, त्याच्या पात्रामध्ये, त्याच्या मनगटामध्ये, त्याच्या छताडामध्ये तेवढी रग असते. संतांनी जगामध्ये कोणतेही चमत्कार केलेले नाहीत. माऊलींनी भिंत चालवलेली नाही. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेलेले नाही. ही सामान्य माणसं तुमच्या आमच्यासारखी जन्माला आली आणि तुमच्या आमच्यासारखीच या मातीशी एकरूप झाली, विलीन झाली. मग हे चमत्कार त्यांच्या भक्तीच्या बळावर साक्षात भगवंताला प्रकट होऊन करावे लागले. आपल्या अनुगाम्यांच्या, शिष्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या शब्दाच्या हितरक्षणासाठी. संत कधी चमत्कार करत नाही, कारण संत भगवंत पाहिल्यानंतर भाव वर होतात, स्वतःला विसरून जातात आणि त्या भगवंताशी तादात्म्य पाहून या चराचरामधलं भौतिक आयुष्य विसरून जातात. त्यांना चमत्कार करायची गरजच नसते. हे चमत्कार त्या भक्तीच्या प्रेमापोटी, त्या भक्ताच्या आदरापोटी, श्रद्धेपोटी या सर्व भगवंताला लीलेच्या रूपाने करावे लागतात. तुम्ही आम्ही ते सगळे चमत्कार त्या संतांच्या नावावर खपवतो. रोहिदास महाराजांच्या तेवढं सामर्थ्य निश्चित होतं की या सामर्थ्याच्या आधारावर त्यांनी भगवंताला सुद्धा गंगेचा प्रवाह दिशा मोडायला लावला. तुम्ही आम्ही मग त्या सामर्थ्याची आस धरायची का? तुम्ही आम्ही तेवढा श्रेष्ठ भक्तिभाव आणून संतपदाला पोचायचं का? तर नाही. मला तरी असं वाटतं आज रोहिदास महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं माझ्या मते आता वद्यातल्या अष्टमीला त्यांचं पुण्यस्मरण आहे, तेही आपण करावं. नुसता जन्मोत्सव कोण उपयोगाचा नाही, कारण तुमची आमची महाराष्ट्राची परंपरा ही पुण्यस्मरण कर समाधी सोहळ्याच्या भूमिकेत आहे. आपण जयंत नाही करत, जन्मोत्सव पण फार कमी करतो.
पुण्यस्मरण केलं पाहिजे. ज्या कारणासाठी हा देह झिजला, ज्या कारणासाठी हा देह ह्या समाजाचा जेवढं म्हणून काही ऋण आहे त्यातून उतराई होता होता समाजाशी एकरूप झाला, तो दिवस तुमच्या आमच्या चित्तात अंतःकरणात बुद्धीत ठसला पाहिजे. आपण सगळ्यांनी ते स्मरण केलं पाहिजे. रोहिदास महाराज जगले कसे महत्वाचं नाही, जन्माला कधी आले महत्वाचं नाही, त्यांचं पुण्यस्मरण कधी झालं महत्वाचं नाही, कोणत्या गावात कोणत्या राज्यात जन्माला आले तेही महत्वाचं नाही. संताला प्रांत नसते, जात नसते, धर्म नसतो, असतो तो फक्त त्याच्या व्यावहारिक आचारानं सिद्ध केलेला विचार, जो तुम्हाला आम्हाला पिढ्यानपिढ्या संस्कारांनी संस्कार देऊ शकतो. आजच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण मन चंगा तो कठोरतीने गंगा, माझं मन, माझं चित्त, माझं अंतःकरण, माझी बुद्धी निर्मल असेल, स्वच्छ असेल तर गंगेला सुद्धा चरणाशी आणण्याचं, गंगेला सुद्धा माझ्या जवळ पोहोचवण्याचं सामर्थ्य मी निर्माण करू शकतो. ते सामर्थ्य येवो न येवो, पण कमीत कमी माझं चित्त, माझं अंतःकरण, माझी बुद्धी धर्म, जाती, प्रांत, भाषा या भेदातनं मुक्त होऊन मला या देशाचा एक चांगला आदर्श नागरिक कसं होता येईल एवढा जरी संकल्प आपण केला तरी रोहिदास महाराजांचा जन्मोत्सव खऱ्या अर्थानं सफल झाला असं म्हणता येईल. रोहिदास महाराज की जय. जय